नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। ग्रामीण भागातील शेतकरी आणि तरुणांसाठी शेळी पालन आता केवळ जोडधंदा राहिलेला नाही, तर तो एक मुख्य आणि अतिशय फायदेशीर व्यवसाय म्हणून उदयास येत आहे। याच उद्योगाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे शेळी पालन युनिट उभारण्यासाठी तब्बल 50% पर्यंत अनुदान दिले जाते, ज्यामुळे महाराष्ट्रातील पशुपालकांना 7,50,000 रुपयांची सबसिडी मिळू शकते। या महत्त्वाकांक्षी योजनेची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया। या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आणि तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे आहे। ग्रामीण तरुण, महिलांचे स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी संस्थांना पशुसंवर्धनावर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल पुरवणे। ही योजना केवळ शेळी पालनापुरतीच मर्यादित नाही, तर मेंढी, कुक्कुटपालन, डुक्कर पालन आणि चारा निर्मिती या व्यवसायांनाही लागू आहे। योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार शेळी पालनासाठी 100 शेळ्या आणि 5 बोकड यांचे एक आदर्श युनिट ग्राह्य धरले जाते। या संपूर्ण युनिटचा अंदाजित खर्च 15 लाख रुपये इतका असतो। अनुदानाची टक्केवारी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% म्हणजेच 7,50,000 आणि अनुसूचित जाती जमाती SC ST साठी 75% म्हणजेच रुपये 11,25,000। लक्षात ठेवा, अनुदानाची रक्कम 2 टप्प्यांमध्ये, पहिला हप्ता प्रकल्प सुरू असताना आणि उर्वरित रक्कम प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते। या सरकारी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे गरजेचे आहे। 1. अर्जदार महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा। 2. अर्जदार वैयक्तिक शेतकरी किंवा पशुपालक, स्वयंसहाय्यता गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असावा। 3. अर्जदाराकडे पशुपालन व्यवसायाचा अनुभव असणे किंवा शासकीय संस्थेतून अधिकृत प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। 4. शेळ्यांसाठी गोठा आणि त्यांच्या खाद्याची म्हणजे चारा सोय करणे अनिवार्य आहे। या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मार्गांनी अर्ज करू शकता। ऑनलाईन अर्ज नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या सरकारी पोर्टलवर भेट देऊन मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करून तुम्ही अर्ज करू शकता। ऑफलाईन अर्ज संबंधित जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधून अर्ज प्राप्त करता येतो। महत्त्वाची कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रहिवासी दाखला, जमिनीचा 7/12 उतारा आणि जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास, बँकेच्या कर्जाची मंजुरी पत्र किंवा स्वतःकडील निधीचा पुरावा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जोडणे आवश्यक आहे। राष्ट्रीय पशुधन अभियान ही ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक मोठी आणि आवश्यक संधी आहे। जर तुमच्या मनात शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याची जिद्द असेल, तर या सरकारी अनुदानाचा योग्य वापर करून तुम्ही तुमचा स्वतःचा समृद्ध व्यवसाय निश्चितच उभा करू शकता। या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे का? मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।